विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा कार्यक्रम आपला मतदार यादी दोषविरहित व अचूक राहावे हा हेतूने राबवल्या जातात आणि हा राबवताना मतदार यादी नवीन तयार होतात. आपला स्वातंत्र्यापासून हा नियमितपणे राबवला गेलेला आहे आणि हे पहिल्यांदा 52-56 मध्ये राबवला गेला आणि त्याच्यानंतर नियमित राबवलं गेलेलं आहे आणि रिसेंटली हे 2002-04 मध्ये आपल्या भारतात राबवलं गेलेलं आहे. वाढत्या लोकसंख्या, वाढत्या शहरीकरण, लोकांच्या स्थलांतरण, लोकांचा मृत्यू आणि काही कारणाने होणारा डुप्लिकेशन हे सर्व जो मतदार यादीमध्ये येऊन जातात विथ टाईम, तो त्याला शुद्धीकरण करण्यासाठी आणि मतदार यादी पूर्णपणे एक एरर फ्री करण्यासाठी हा कार्यक्रम राबवले जातात. जो दरवर्षी होतात स्पेशल रिव्हिजन, त्याच्यामध्ये जो एक्झिस्टिंग मतदार यादी आहे तो त्याला बेस पकडून त्याच्यामध्ये काही ॲडिशन डिलिशन करून सप्लिमेंटरी लिस्ट तयार होतात. पण हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार यादी नव्याने डिनोव्हो तयार केले जातात. हा एक मोठा फरक आहे. आपला पूर्ण जो SIRच्या कार्यक्रमासाठी भारतीय निवडणूक आयोगाने डिटेल्ड वेळापत्रक दिलेलं आहे. पहिला टप्पा आहे आपला BLO बूथ लेवल ऑफिसरनी घरबेटी देऊन एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे. तो त्याचा कालावधी आहे 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत होता. ते आता 8 ऑगस्टपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण ते 8 ऑगस्टपर्यंत होणे अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर हा जो येणारा गणनापत्र एन्युमरेशन फॉर्म भरून आलेला जो लिस्ट आहे त्या बेसिसमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध 17 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि दावे आणि हरकते स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑगस्टपासून 16 सप्टेंबरपर्यंत असेल. आणि हा जो प्रारूप मतदार यादी आहे तो त्याच्यावरती आलेला दावे व हरकतीच्या नोटीस देऊन त्याच्या सुनावणी घेण्याचा आणि निर्णय घेण्याचा कालावधी आहे 17 ऑगस्टपासून 15 ऑक्टोबरपर्यंत आणि आपला अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्धी केल्यानंतर तो एन्युमरेशन फॉर्म भरताना प्रत्येकांना एक ऑप्शन असू शकतात. एक एन्युमरेशन फॉर्म आता जो मतदार यादीमध्ये असणार आहे नाव मधला एक व्यक्ती एन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहे. जो एन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहे फक्त त्यांचंच नाव ते प्रारूप यादीमध्ये असणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो एन्युमरेशन फॉर्म भरून देताना मॅपिंग करून देईल तो त्यांच्या काही अडचण नाही. पण एखाद्या व्यक्तीचा मॅपिंग होऊ शकला नाही तर तो त्यांना हा हरकती वा सूचनाच्या कालावधीमध्ये नोटीस देऊन सुनावणी होणार आहे.